वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांनो, शनीची साडेसाती तुमच्या दारी येते. आता वृषभ राशीची साडेसाती सुरू होते 2027 साधारण जून महिन्यापासून. त्याच्यानंतर मागोमाग 2029 मध्ये मिथुन राशीची साडेसाती सुरू होईल. साडेसाती याचा अर्थ 7.5 वर्षाचा काळ असतो. त्याच्यामुळे वृषभ राशीची 2027 साली सुरू झाली की ती 7.5 वर्ष, तशी 2029 साली मिथुन राशीची असेल ती 7.5 वर्ष असेल. आता सध्याच्या घडीला मेष, कुंभ आणि मीन या 3 राशीला साडेसाती सुरू आहे. साडेसाती सुरू असू दे किंवा साडेसाती सुरू होणार असू दे, कुठलीही असू दे, साडेसाती ही शुभ असते. साडेसाती येते म्हणून घाबरून जाऊ नका, किंवा माझा हा व्हिडिओ कोणाला घाबरवण्यासाठी सुद्धा नाहीये. साडेसातीमध्ये एक आपली सत्व परीक्षा असते असं समजा. साडेसातीमध्ये जी काही तुमची कामं रखडली असतील ना, तुम्हाला अनुभव येईल बघा. बरेच वर्ष बरेच दिवस एखादं काम तुमचं रखडलं असेल, होतच नाहीये, पण तेच काम तुमचं 7.5 वर्षाच्या काळात या साडेसातीमध्ये तुमचं ते काम होऊन जाईल. मग ते कुठलंही असेल, तुमचं लग्न असेल, नोकरीचं काही असेल, परमनंट नोकरी असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, तुमचं इस्टेटी काहीतरी असेल, घरासंबंधी काहीतरी काम असेल, घर घेण्याचं असेल, घर विकण्याचं असेल, वडिलोपार्जित संपत्ती संबंधी काही असेल, कुठलंही काम असू शकतं. ते तुमचं होत नव्हतं, पेंडिंग होतं, पुढे पुढे ढकललं जात होतं, पण ते साडेसातीच्या काळात झालं, असा अनुभव येईल तुम्हाला. त्याच्यामुळे साडेसाती हे वाईट समजू नका. 6.5 आता नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव तुम्हाला साडेसातीमध्ये येत असतात. पण वाईट अनुभव जाऊ सोडून द्या, आपण फक्त चांगलंच बघूया. त्याच्यामुळे साडेसाती आहे म्हणून घाबरून जाऊ नका. आता मेष, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती चालू आहे. बघा ना, बऱ्याच जणांची लग्न झाली सुद्धा. आता मेष राशीला आता 2025 मध्ये सुरू झाली आहे साडेसाती. या 3 राशीच्या लोकांना असा अनुभव येईल की चांगली नोकरी मिळेल तुम्हाला आता साडेसातीच्या काळात. काहींची लग्न झाली आहेत, काहींची लग्न ठरली आहेत. येत्या आता 2026 मध्ये मुहूर्त पण आहेत काहींच्या लग्नाचे. त्याच्यामुळे साडेसाती ही तुम्हाला थोडीशी मनाची, आपण कसं आंघोळ करतो, आपली शरीराची स्वच्छता करतो, पण ही मनाची स्वच्छता करण्यासाठी साडेसाती येत असते. त्यामुळे फार टेन्शन घ्यायचं नाही. शनीची उपासना करत जा, शनिदेवांचं नाव घेत जा, जप करत जा. ह्याने तुम्हाला काय होईल की मानसिक जो त्रास होतोय साडेसातीमध्ये तो तुमचा हळूहळू व्यवस्थित होईल. पण बाकी काय टेन्शन घेऊ नका, इतर व्हिडिओ बघून घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. देवाचं नाव घ्या, तुमचे प्रयत्न चालू ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.